नमस्कार राम राम मंडळी, कशा आहात तुम्ही सगळे? स्वागत आहे तुमचं माझ्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये। तर तुम्हाला थंबनेलवरून व्हिडिओ समजला असेल, रेसिपी समजली असेल, पण ही रेसिपी व्हिडिओ आहे ना खूप पाठीमागचा आहे, जुना आहे। आत्ता हरभऱ्याच्या भाजीचं वगैरे नाही आहे, तर ही ना गावी गेल्याच्या नंतर ना आईने बनवलेली ही भाजीची रेसिपी आहे। तर बघा, ही रेसिपी चुलीवरती होणार आहे आणि तुम्हाला बघायला आणि खायला सुद्धा खूप छान वाटणार आहे आणि तुम्ही सुद्धा नक्की अशी ट्राय करा। इतकी छान लागते ना हरभऱ्याची भाजी, आणि कोणाकोणाला आवडते तेही मला कमेंट करून नक्की सांगा। तर इथे आहे ना कच्चे शेंगदाणे आहेत ना, अगदी ओबडधोबडच बारीक करायचे, अगदी कमी वेळ लागतो आणि पटकन असं हे वाटलं जातं, पण अगदी मोठे मोठेच ठेवायचे आहेत कारण हे छान असे मोठेच या भाजीला वापरले जातात। इथे गावच्या पद्धतीने बनवलेली आहे आणि ही शेतातलीच भाजी आहे, त्याच्यामुळे पण हा व्हिडिओ खूप जुना आहे, त्याची मी आता रेसिपी टाका लागलेली आहे बघा। तर इथे कोथिंबीर घ्यायची आहे, कोथिंबीर असं लसूण थोडासा जास्त वापरायचा, म्हणजे भाजीला जास्त चव येते। जसं आपण मेथीच्या भाजीला वगैरे लसूण जास्त वापरतो तसंच। तर तुम्ही आता इथे बघू शकता, चुलीवरती एक कढई ठेवलेली आहे आणि कढईला बघा माती लावून घेतलेली आहे, म्हणजे की कढई जेव्हा आपण घासून घेतो त्यावेळेस जास्त याला हे होणार नाही, घासायला त्रास होणार नाही। तर असं हलकासा जाळ लावलेला आहे आणि ठेवलेला आहे बघा। 2 चमचे तेल घेण्याचं कारण म्हणजे ह्या भाजीला थोडंसं तेल जास्त लागतं, म्हणून इथे तेल जास्त घेतलं। आणि ही जी आपण कोथिंबीर आणि लसणाचे जे वाटण केलं होतं ते याच्यामध्ये व्यवस्थित तेल गरम झाल्यावर घातलेलं आहे। तुम्ही जाळ कमी करून ठेवू शकता, किंवा काय होतं की पटकन जळलं जातं। जाडबुडाचंच भांडं अशा भाज्या बनवताना किंवा चुलीवरती भाज्या बनवताना वापरायचं, म्हणजे आपली फोडणी जळण्याची शक्यता कमी राहते आणि जाळसुद्धा कमी ठेवायचा। त्याच्यामध्ये शेंगदाण्याचे जे आपण जाडसर कूट करून घेतलं होतं ते घालून घेऊया। ही भाजी जितकी गॅसवर चवीला लागत नाही ना, इतकी चुलीवरची आणि एकदम ताजी भाजी एकदम मस्त छान लागते बघा। व्यवस्थित अशी भाजी परतवून घ्यायची। ही भाजी धुवून घेतली नाहीये, ही भाजी अशी स्वच्छ करून घेतलेली आहे। या भाजीत असते ना, शेतातून आणलेली आहे, त्याच्यामुळे या भाजीला धुतली नाहीये, लगेच आणलेली आहे बघा। चव जाते याच्यामध्ये तुमच्या आवडीनुसार मुगाची, मटकीची, हरभऱ्याची सुद्धा अगदी थोडीशी रब्बी करून तुम्ही ही डाळ टाकू शकता। इथे बघायचं अगदी हलक्या हाताने थोडंसं पाणी घातलेलं आहे, पाण्याची अजिबात गरज नाही लागत आहे, पण इथे थोडंसं घातलेलं आहे, एकदम शिंतोडा दिल्यासारखं केलेलं आहे। आणि व्यवस्थित ही भाजी परतून घालायची। आपल्याला मीठ शेवटी घालायचं आहे, कारण भाजी कमी होते शिजल्यानंतर आणि मग त्याचा अंदाज लागत नाही। आधीच आपण जर मीठ घातलं तर मग भाजी खारट होऊ शकते आणि चवीला सुद्धा बिघडू शकते, तर त्यामुळे मीठ शेवटी घालायचं। अशी झाली ना भाजी, मीठ घालून परत एकदा भाजी हलवायची, जाळ कमी ठेवायचं आणि अगदी 1 ते 2 मिनिटभर ही भाजी अशी विदाउट झाकण ठेवतात। झाकण ठेवायची अजिबात इथे गरज नाही आहे, कधी भाजी पटकन शिजली जाते आणि व्यवस्थित ही भाजी आपली बघा इथे शिजलेली आहे, किती छान आणि मस्त शिजलेली आहे बघा। 2 ते 3 मिनिटासाठी हलवत जर ही भाजी कमी जाळावरती, जाळ अगदी कमी केलेला आहे बघा, अशी भाजी काढून घ्यायची। ही भाजी तुम्ही बाजरीच्या भाकरीसोबत खायची, इतकी छान लागते ना, चवीला खूप छान लागते। तुम्ही सुद्धा गावी गेलात आणि भाजी तुमच्याकडे असेल तर तुम्ही नक्की ट्राय करा, आणि इकडे सुद्धा तुम्ही ट्राय करू शकता, विकत भाजी भेटते इकडे सुद्धा। तर ही भाजी बनवायला अगदी सोपी आहे आणि चवीला खूप छान लागते। ही भाजी तुम्ही रात्री किंवा सकाळची भाजी बाजरीच्या भाकरीबरोबर खायची, खूप छान लागते। चपातीपेक्षा बाजरीच्या भाकरीसोबत अगदी छान अशी लागते, मस्त अशी ही भाजी आपली तयार आहे। तर कशी वाटली ही रेसिपी तुम्ही कमेंट करून नक्की सांगा। चॅनलवर नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। भेटूया अशाच एका नवीन रेसिपी सोबत। बाय।